खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी राज्यातल्या आणि देशातल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रश्नांवर भाष्य केले. जाणून घेऊया. जे फिरवले जात आहेत अनेक निर्णयांच्या बाबतीमध्ये म्हणजे आपली शेवटची कॅबिनेट सुद्धा इलिगल तसे काही बघा तारीख पे तारीख द्यायची वेळ त्यांना होती, माझ्याकडे नाहीये. त्याच्यामुळे जर त्यांनी सरकार केलंय त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. पण माझी एवढीच विनंती आहे की ट्रान्झॅक्शन्स बंद करावी, नोटिसेस पाठवणं बंद करावं, धमकीबाजी बंद करावी आणि त्याच्याऐवजी आज अडचणीत आलेला शेतकरी असेल, अडचणीत आलेला महाराष्ट्रातला नागरिक असेल, त्याच्यासाठी या सरकारने काहीतरी करावं एवढी माझी विनंती आहे. आज मुख्यमंत्र्यांनी सगळे भाजप आणि शिवसेनेचे तर शिंदे गटातील सगळ्या आमदारांना मुंबईत जेवणासाठी इन्व्हाइट केलंय, डिनरसाठी 5 स्टारमध्ये. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रात एक नवीन कल्चर निघालंय जे 5 स्टार कल्चर आहे. हा छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आज लोकप्रतिनिधींना गाठीभेटींसाठी ना मंत्रालय ना पक्षाची ऑफिसेस किंवा कुठलेही सर्वसामान्य आपण सगळे जातो अशा जागा दिसत नाहीत. पंचतारिका हॉटेल दिसतात. हे खरंच महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि समाजकारणासाठी न शोभणारे आणि अतिशय दुर्दैवी. राष्ट्रपती पदाचे उमेदवार होत्या, द्रौपदी मुर्मू काल मुंबईमध्ये आल्या होत्या, मातोश्रीवरती गेल्या नाही, पण सेनेने पाठिंबा दर्शवला हे त्यांनी कशाला, आता तरी आघाडी वेगळ्या वेगळ्या आहेत. त्यांनी किती वेळा दिलेला आहे. प्रतिभाताई पाटलांनी बाळासाहेब हयात असताना दिला होता. पवारसाहेब स्वतः प्रणबदांना घेऊन मातोश्रीवर गेले होते. त्याच्यात नवीन काय. अशा मी तुम्हाला सांगू, माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, दरारा प्रतिष्ठा ह्या गोष्टी ना ह्या कर्तृत्वानी आणि कामातून होतात. त्या कोण कोणाच्या घरी गेलं ह्याच्यातून होत नाहीत. आजच तुम्ही बघा, आता दरारा तुमच्या पद्धतीने विचार करायचा झाला तर ज्यांच्याकडे 1 MLA त्यांच्या घरी 105 MLA वाला जातो. मग त्याचं काय कराल तुम्ही. त्याच्यामुळे कोण कसा विचार करतं याचं मला माहिती नाही. काय महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात नक्की चाललंय. एक गोष्ट खरी आहे, जे काय चाललेलं आहे ते सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नाही चाललंय, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी चाललंय. हे अतिशय दुर्दैवी. मी नुसते खड्डे नाही, मी स्वच्छता बघायला जाते. कारण जे एक लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा मी जाते या भागातून तेव्हा मी एक नागरिकी आहे आणि एक नागरिक म्हणूनही माझं स्वतःचं मत आहे की कोविडच्या काळामध्ये आपल्याला खरंच स्वच्छता याची जाणीव आपल्याला करून दिली. आणि जर स्वच्छता आता डेंगी असेल किंवा मलेरिया असेल अशी रोगराई वाढत झाली आणि कुठेही गेलं तरी रस्त्यावर कचरा टाकणं किंवा कोण तो टाकतोय मग तो स्वच्छ का होत नाही याचा पाठपुरावा करणं ही आमच्या म्हणजे आम्ही लोकप्रतिनिधी कशासाठी आहोत मग, तर हीच तर कामांसाठी आहोत ना. काही संसदेमध्ये आंदोलन, धरणे आंदोलन, उपोषण करण्यास मनाई आहे लाईव्ह. तर काय काय वाटतं आज मी आज पार्लमेंट सेक्रेटरी मी जी ऑर्डर काढली आहे त्याचा जाहीर निषेध करते. खरं तर आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते लोकशाही पद्धतीने मिळालं आणि ते सत्याग्रहाच्याच मार्गाने मिळालं. आणि आज जर आंदोलन करायला आर्टिकल 19 जर संविधानातलं तुम्ही बघितलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांना आंदोलन करायला, ज्याला इंग्रजीमध्ये फ्रीडम ऑफ स्पीच म्हणतात, आर्टिकल 19 मध्ये अतिशय सोप्या आणि साध्या शब्दात ते दिलेलं आहे. त्यामुळे अर्थातच सर्वसामान्य माणसाचा, खासदारांचा आवाज दाबण्याचा हा एक अतिशय मोठं षडयंत्र आहे. आम्ही आंदोलन करत राहणार आणि शांततेच्याच मार्गाने आजपर्यंत करत आलेलं आहे आणि इथे पुढेही करत राहणार. बार्टी आयोगाने 37% आरक्षणाच्या संदर्भात जी शिफारस केली त्यानुसार आता स्थगिती वगैरे जी आहे ती मिळते, तर काय सांगा. मला असं वाटतं माननीय भुजबळ साहेब ह्याच्यात सातत्याने बोलत आहेत. भुजबळ साहेबांचं काही म्हणणंही आहे की आपण खूप प्रयत्न करून तो रिपोर्ट तयार केलेला आहे आणि त्याच्यामुळे ओबीसींना न्याय त्याच्यातून मिळालाच पाहिजे. पण त्यांचं म्हणणं आहे कदाचित काही नंबर्स हे कमी जास्त झाले असावेत कारण आडनावांमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की
समाजातल्या राजकारण बाजूला ठेवून भुजबळ साहेबांच्या ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन घेऊन हा निर्णय पुढे घ्यावा असं माझं मत आहे. पार्लमेंट बिल्डिंग मधल्या ज्या पद्धतीने प्रतीकांच्या बाबतीत भूमिका मांडली जाते आहे, आता सेशनही सुरू होत आहे, काय विरोधी पक्षांची भूमिका? एक तर आज जी ऑर्डर केंद्र सरकार आणि पार्लमेंटरी अफेअर्स मंत्रालयाकडून आणि म्हणजे पार्लमेंट स्पीकरच्या ऑफिसमधून जी निघाली आहे ही धक्कादायक आहे. त्याचा मी जाहीर निषेध करते. कारण आंदोलन करायचा अधिकार आर्टिकल 19 बाय द कॉन्स्टिट्यूशनमधून जर तुम्ही संविधानाचा अभ्यास केला असेल तर आर्टिकल 19 प्रमाणे आपण आंदोलन शांततेच्या मार्गाने ह्या देशामध्ये कुठेही करू शकतो. आणि जर पार्लमेंटचा सेक्रेटरीच ऑफिशियल नोटिफिकेशन काढणार असेल की पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये तुम्ही कुठेच आंदोलन करू शकत नाही तर हा लोकशाहीचा अपमान आहे आणि मी त्याचं निंदा करते आणि हे अतिशय चुकीचा निर्णय घेतलेला आहे. आर्टिकल 19 प्रमाणे फ्रीडम ऑफ स्पीच हे संविधानाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला अधिकार आहे आणि प्रत्येक नागरिकाचा आहे. आज आमच्याकडून इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आणि खासदार म्हणून काढून घेतील, उद्या तुमच्याकडून हे आधार काढू दे. ह्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण ताकदीने त्याच्या विरोधात लढलंच पाहिजे. या देशाला सत्याग्रहाच्या मार्गाने महात्मा गांधींनी स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि हा देश त्यानंतर संविधानाच्याच मार्गाने चाललेला आहे आणि त्याच मार्गाने चालत राहील. त्याच्यासाठी जी काही किंमत मोजावी लागेल त्याच्यासाठी लढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. आणि पार्लमेंटमध्ये तिथे एवढा मोठा महात्मा गांधींचा पुतळा आहे, त्याच्यासमोर शांततेच्या मार्गाने अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत आणि जी काय आंदोलनं केली ती शांततेच्याच मार्गाने झालेली आहेत. त्याच्यामुळे हे बंद करणं हा लोकशाहीचा अपमान आहे आणि हुकुमशाहीकडे आणखीन एक पाऊल या देशाचे जे आज सत्तेमध्ये आहेत त्या लोकांचा एक अतिशय कट कारस्थान आहे आणि त्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे. महाविकास आघाडीने जे नामांतराचा विषय होता त्याला स्थगिती दिलेली आहे. एक मिनिट, त्यांचा कंटिन्यू आहे पार्लमेंटचा विषय. अनपार्लमेंटरी वर्ड्सच्या बाबतीमध्ये पण आक्षेप घेतले गेलेले आहेत, कारण नॉर्मली वापरले जाणारे अनेक शब्द याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. मला वाटतं आज एक क्लॅरिफिकेशन आलेलं आहे ओम बिर्लांकडून, त्याचा आपण सगळ्यांनीच अभ्यास केला पाहिजे. पण करप्ट हा शब्द काय अनपार्लमेंटरी नाही, म्हणजे भाजपनेच अनेक वेळा अनेक ह्याच्यातले जे शब्द आहेत ते काढले आमच्या सगळ्यांच्या विरोधात अनेक वेळा वापरलेले आहेत. म्हणजे आता जुमलाबाजी, आता जुमला काय वाईट शब्द नाही आहे. चुनावी जुमला हा शब्द, कारण भाजप सत्तेत आल्यापासून चुनावी जुमलेच केलेले आहेत म्हणून त्यांना सोयीचे जे शब्द आहेत. म्हणजे आता जुमला हा काय वाईट शब्द नाही, मी जुमला म्हणले तर कोणाचा अपमान होत नाही. तर जुमलाबाजी हा शब्द अनपार्लमेंटरी आहे. आणि करप्शन आता त्यांना वाटायला लागलं शब्द वाईट आहे. 8 वर्षांनी त्यांचे एक करप्शन्स बाहेर यायला लागले तेव्हा ते अनपार्लमेंटरी वाटायला लागलं. त्याच्यामुळे हे पुन्हा एकदा दडपशाहीचं सरकार आहे, हे संविधानाचा अपमान करणारं सरकार आहे. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी समानता आणण्यासाठी केलेलं आहे त्याचा पूर्णपणे चिरफाड करायचा आणि अपमान करायचं काम सातत्याने हे भाजपचं केंद्र सरकार करते. नामांतराचा जो विषय होता, महाविकास आघाडीने जे 3 नावं बदललेली होती त्याला शिंदे सरकारने स्थगिती दिलेली आहे. हे जे नवीन आलेलं सरकार आहे हे खूप कन्फ्युज्ड सरकार आहे. एक तर माननीय मुख्यमंत्र्यांचा सातत्याने एक मार्गदर्शक असतो, जणू काय आपल्या मुख्यमंत्र्यांचा खरं तर तो अपमान आहे. आज सकाळीच इथे येताना अनेक चॅनल्सनी 4 अशा गोष्टी दाखवल्या जिथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान होताना किंवा प्रॉम्प्टिंग करताना हे होतं. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे, कारण का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान. मला अजून आठवतं अनेक आमदार असे होते जे म्हणत होते अरे दादांनी फंड दिला नाही म्हणून आम्ही पक्ष सोडून किंवा आम्ही वेगळं एक ग्रुप म्हणून बसतोय. मला त्या आमदारांना प्रश्न विचारायचा आहे, एक महिला म्हणून, एक स्वाभिमानी महाराष्ट्रातली महिला म्हणून मला या राज्यातल्या त्याच सगळ्या आमदारांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पैसे मिळत नाहीत विकास कामासाठी, हिंदुत्वासाठी, संजय राऊतांसाठी, असे अनेक प्रश्न म्हणून तुमचे स्वाभिमानासाठी झाला, मग तुमचा स्वाभिमान गेला कुठे? ह्या राज्याचा जेव्हा मुख्यमंत्री असतो तो कुठल्या पक्षाचा नसतो, तो राज्याचा मुख्यमंत्री असतो. आणि माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा जर सातत्याने कोणीतरी अपमान करत असेल तर माझा स्वाभिमान
हा जागा आहे आणि जागा राहील आणि दिल्लीच्या समोर हा महाराष्ट्र कधी झुकलेला नाही आणि झुकू देणार नाही आणि हे सातत्याने रोज टेलिव्हिजनवर दिसतंय. तर यांना कशा वेदना होत नाही, त्यांना छत्रपतींचं नाव आज नंतर घ्यायचा अधिकारच नाही. कारण का ते सारखे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या काहीतरी चुका काढतायत, प्रॉम्प्टिंग काढतायत. म्हणजे मुख्यमंत्र्यांना विषय माहिती नाहीत का, मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे काहीतरी मोठं षडयंत्र चाललंय की बिचारे मुख्यमंत्री असे वीक दिसावे आणि लोकांच्या डोळ्यातून ते उतरावे. काहीतरी ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात एक मोठं षडयंत्र भाजप करतंय असा माझा आरोप आहे. कारण जी आणि हे कृतीमधून दिसतंय. त्याच्यामुळे मला माननीय शिंदे साहेबांची प्रचंड काळजी वाटते. शिंदे गटाचे जे प्रवक्ते आहेत दीपक केसरकर यांनी असं म्हटलंय की शरद पवारांनीच 3 वेळा शिवसेना जी आहे त्यातले जे मोठे नेते आहेत ते फोडलेले आहेत. आदरणीय दीपक केसरकर हे अनेक वर्ष मी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम केलेलं आहे. त्याच्यामुळे ते नक्की काय हेतूने हे बोलत आहेत ह्याच्यात मला फारसं माहिती नाही. पण माननीय दीपक केसरकरजी हे आणि मी अनेक वेळा आम्ही एकत्र सभा घेतलेल्या आहेत. कारण का ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच होते. आत्ता कुठल्या पक्षात आहेत मला नक्की माहिती नाही. शिंदे गटात आहेत का? सॉरी, मी इतकी कन्फ्युज्ड असते. मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. पण आज राज्यात कोण कुठल्या पक्षात इतकं फास्ट फिरत असतं त्यामुळे कळतच नाही. आधी विचारायला लागतं कोण कुठल्या पक्षात. थोडी कन्फ्युज्ड आहे. सॉरी मी दिलगिरी व्यक्त करते. कारण का मी थोडंसं मला माहिती कमी आहे. मी खूप कन्फ्युज्ड आहे. कारण पेट्रोल डिझेलचे दर जे आहेत ते 5 रुपयाने 3 रुपयांनी कमी केले. महाविकास आघाडीने पण यापूर्वी निर्णय घेतला होता. मग त्याच योजना परत सुरू केल्या. नाही अर्थातच महाविकास आघाडीने केलेलं चांगलं काम थांबवणं म्हणजे आत्ताच मला विकास कामाच्या बाबतीत 3-4 लोक भेटले आणि ते म्हणले DPTC-मधून दादांनी अप्रूव्ह केलेल्या गोष्टी या सगळ्यांनी थांबवलेल्या आहेत. आता ती काय आमची कोणाची घरची कामं नव्हती. सर्वसामान्य जनतेची मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन झाली होती आणि त्याच्यात दादांनी उद्धवजींनी आणि सगळ्याच मंत्र्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत त्यांना स्थगिती दिलेली आणि हे सोयीप्रमाणे राजकारण चाललं आहे. हे राजकारण नाही आहे. हे सगळं अरेंजमेंट्स आहेत. म्हणजे हे जिओचं कार्ड घेऊ का एअरटेलचं कार्ड घेऊ, जो जास्त डिस्काउंट मिळेल त्याचं कार्ड, असं राजकारण चालत नाही हो. वैचारिक पद्धतीने विचारांनी राजकारण चालतं आणि ज्या पद्धतीने आज महाराष्ट्राचं राजकारण चाललंय ते दुर्दैवी आणि महाराष्ट्राला न शोभणार आहे. जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष जो आहे तो निवडला जाणार आहे. महाविकास आघाडीने हा निर्णय रद्द केला होता आणि तो पुन्हा सरकारने घेतला. माननीय अजितदादा, आज तुम्ही वर्तमानपत्र वाचलं असेल तर काल अजितदादा ह्याच्यावर सविस्तर बोललेले आहेत ऑलरेडी आणि त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांचंच एक मत त्याच्यावर होतं की जर सरपंच एका विचाराचा झाला आणि उरलेली जी बॉडी विकाराची तर अर्धा वेळ सगळा भांडणातच जातो आणि विकास कामं त्यांनी होत नाहीत ज्या वेगाने व्हायला पाहिजेत. म्हणूनच खरं तर महाविकास आघाडीनं निर्णय घेतला होता आणि आत्ता जे सत्तेमध्ये बसलेले आहेत 20, 30, 40% देवालाच ठाऊक किती, कारण का अजून मंत्रिमंडळ झालेलं नाही. पण सातत्याने मला असं वाटतं की ज्या निर्णयांना माननीय मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीत असताना होकार दिला होता ते बदलतायत. त्यामुळे मला पुन्हा एकदा माझं हे मत आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काहीतरी षडयंत्र चाललेलं आहे. मला माननीय मुख्यमंत्र्यांची प्रचंड काळजी वाटते. सरकार 2.5 वर्षाचा काळ जवळपास 200 मतं मिळवू असं शिंदे म्हणालेले आहे. म्हणजे आणखीनही लोक आमच्या बाजूने आहेत असं इंडिकेटर करतात. मला असं वाटतं की किती मतं मिळतात ह्याला खरंच महत्त्वाचं नाही. कारण का तुम्ही जर देशाचा हिशोब केला तर अर्थातच ती मतं जी आहेत ती म्हणजे जर तुम्ही या देशाचा हिशोब बघितला तर आज ते प्लसमध्ये आहेत. त्याच्यामुळे अजून हा घोडे बाजार कशासाठी करतायत मला कळत नाही. आणि हा व्यवसाय नाही हो, हे राजकारण समाजकारणात सर्वसामान्य मायबाप जनतेच्या सेवा करण्यासाठी सत्ता असते. लोकांकडून पैसे घेणं, धमक्या देणं ह्याच्यासाठी सरकार नसतो. काही आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या अनेक पत्रकार परिषदा आता होत आहेत. कालची जर आपण बघितलं माईक काढून घेणं, चिठ्ठी देणं, अशा पद्धतीने मुख्यमंत्री म्हणजे कुठेतरी मवियाचे निर्णय अनेक जे फिरवले जात आहेत अनेक निर्णयांच्या बाबतीमध्ये म्हणजे अगदी शेवटची कॅबिनेट सुद्धा इलिगल होती अशा पद्धतीची भूमिका घेत सगळे निर्णय बदलायचं ते चाललेलं आहे. त्या बाबतीत मला आदरणीय महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांची प्रचंड काळजी वाटते, चिंता वाटते. कारण मला असं वाटतं त्यांच्या मागे एक मोठं षडयंत्र होतं आहे. कारण अशा 3-4 गोष्टी पहिल्याच 4 दिवसात झालेल्या आहेत
की माननीय उपमुख्यमंत्री सातत्याने माननीय मुख्यमंत्र्यांचा अपमान करतायत आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा अपमान मी कधीच सहन करणार नाही, कारण का मी महाराष्ट्रातली एक नागरिक आहे. जरी एका विचाराचे ते असले मुख्यमंत्री तरी ते एकदा मुख्यमंत्री पदावर बसल्यावर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात. आणि मुद्दामून तुम्ही आता विचार करा, एखादा एवढा मोठा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून जेव्हा बसतो खुर्चीवर, त्याला मुद्दामून प्रॉम्प्टिंग करणे, त्यांना चिठ्ठ्या पाठवणे, ह्याच्यात सातत्याने आपल्या मुख्यमंत्र्यांना काहीतरी कमी दाखवण्याचा प्रयत्न हा उपमुख्यमंत्री करतायत. नक्की काय मला माहिती नाही, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मला प्रचंड काळजी वाटते. त्यांच्या विरोधात काहीतरी कट कारस्थान किंवा षडयंत्र होतंय. मला असं वाटतं ह्याच्यात आपण सगळ्यांनी मिळून शिंदे साहेबांना प्रोटेक्ट केलं पाहिजे. काही सरकार टिकेल असं वाटतं का? आता काही बघा, तारीख पे तारीख द्यायची वेळ त्यांना होती, माझ्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे जर त्यांनी सरकार केलंय त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. पण माझी एवढीच विनंती आहे की ट्रान्झॅक्शन्स बंद करावी, नोटिसेस पाठवणं बंद करावं, धमकीबाजी बंद करावी. आणि त्याच्याऐवजी आज अडचणीत आलेला शेतकरी असेल, अडचणीत आलेला महाराष्ट्रातला नागरिक असेल, त्याच्यासाठी या सरकारने काहीतरी करावं, एवढी माझी विनंती आहे. आज मुख्यमंत्र्यांनी सगळे भाजप आणि शिवसेनेचे शिंदे गटातील सगळ्या आमदारांना मुंबईत जेवणासाठी इन्व्हाइट केलंय, डिनरसाठी 5 स्टारमध्ये. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रात एक नवीन कल्चर निघालंय जे 5 स्टार कल्चर आहे. हा छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आज लोकप्रतिनिधींना गाठीभेटींसाठी ना मंत्रालय, ना पक्षाची ऑफिसेस किंवा कुठलेही सर्वसामान्य आपण सगळे जातो अशा जागा दिसत नाहीत. पंचतारिका हॉटेल दिसतात. हे खरंच महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि समाजकारणासाठी न शोभणारे आणि अतिशय दुर्दैवी. राष्ट्रपती पदाचे उमेदवार होत्या द्रौपदी मुर्मू, त्या काल मुंबईमध्ये आल्या होत्या, मातोश्रीवरती गेल्या नाही, पण सेनेने पाठिंबा दर्शवला. हे कितपत योग्य? अरे त्यांनी कशाला, आता तरी आघाडी वेगळ्या वेगळ्या आहेत. त्यांनी किती वेळा दिलेला आहे. प्रतिभाताई पाटलांनी बाळासाहेब हयात असताना दिला होता. पवारसाहेब स्वतः प्रणबदानना घेऊन मातोश्रीवर गेले होते. त्याच्यात नवीन काय? नाही, पण हे गेलं मातोश्रीचा दरारा कमी झाला. अशा मी तुम्हाला सांगू, माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, दरारा, प्रतिष्ठा ह्या गोष्टी ना ह्या कर्तृत्वानी आणि कामातून होतात. त्या कोण कोणाच्या घरी गेलं ह्याच्यातून होत नाहीत. आजच तुम्ही बघा, आता दरारा तुमच्या पद्धतीने विचार करायचा झाला तर ज्यांच्याकडे 1 MLA त्यांच्या घरी 105 MLA वाला जातो. मग त्याचं काय कराल तुम्ही? त्याच्यामुळे कोण कसा विचार करतं याचं मला माहिती नाही. काय महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात नक्की चाललंय. एक गोष्ट खरी आहे, जे काय चाललेलं आहे ते सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नाही चाललंय, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी चाललंय. हे अतिशय दुर्दैवी आहे. तुम्ही आज रस्त्याची पाहणी केली, अनेक ठिकाणी खड्डे पडलेले, काय सूचना दिल्या? मी नुसते खड्डे नाही, मी स्वच्छता बघायला जाते. कारण जे एक लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा मी जाते या भागातून तेव्हा मी एक नागरिकी आहे. आणि एक नागरिक म्हणूनही माझं स्वतःचं मत आहे की कोविडच्या काळामध्ये आपल्याला खरंच स्वच्छता ह्याची जाणीव आपल्याला करून दिली. आणि जर स्वच्छता, आता डेंगी असेल किंवा मलेरिया असेल अशी रोगराई वाढत झाली आणि कुठेही गेलं तरी रस्त्यावर कचरा टाकणं किंवा कोण तो टाकतोय आणि मग तो स्वच्छ का होत नाही याचा पाठपुरावा करणं ही आमच्या, म्हणजे आम्ही लोकप्रतिनिधी कशासाठी आहोत मग, जर हीच तर कामांसाठी आहोत ना. काही संसदेमध्ये आंदोलन, धरणे आंदोलन, उपोषण करण्यास मनाई आहे लाईव्ह. तर काय वाटतं आज? मी आज पार्लमेंट सेक्रेटरीनी जी ऑर्डर काढली आहे त्याचा जाहीर निषेध करते. खरं तर आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते लोकशाही पद्धतीने मिळालं आणि ते सत्याग्रहाच्याच मार्गाने मिळालं. आणि आज जर आंदोलन करायला आर्टिकल 19 जर संविधानातलं तुम्ही बघितलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांना आंदोलन करायला, ज्याला इंग्रजीमध्ये फ्रीडम ऑफ स्पीच म्हणतात, आर्टिकल 19 मध्ये अतिशय सोप्या आणि साध्या शब्दात ते दिलेलं आहे. त्यामुळे अर्थातच सर्वसामान्य माणसाचा, खासदारांचा आवाज दाबण्याचा हा एक अतिशय मोठं षडयंत्र आहे. आम्ही आंदोलन करत राहणार आणि शांततेच्याच मार्गाने आजपर्यंत करत आलेलं आहे आणि इथे पुढेही करत राहणार.
चलो जल्दी करो फिर। हे विकी विरोध करतो हा का? खरंच ते बिचाऱ्या मुख्यमंत्री हो किंमत आहे, पदाची पण किंमत आहे. पदाचीच घालू. हो टेन्शन खरंच नाही. दूर वाईट आहे. हां गो अहेड. हो हां बोला. आज ओबीसी इलेक्शन के बारे में राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के वरिष्ठ नेता माननीय भुजबल साहब ने इस पे बहुत ज़्यादा होमवर्क भी किया है और जो लड़ रहे हैं वो कोर्ट्स में वो लड़ाई भी जारी है और हमारी कोशिश रहेगी कि जो निर्णय हो वो सबको साथ में लेके चले. माननीय भुजबल साहब इसका फॉलोअप कर रहे हैं और माननीय धनंजय मुंडे जी ने भी कहा था कि अगर ये इलेक्शन हो वो पारदर्शक पद्धति से ही हो और जब तक ये पूरा रिजल्ट नहीं ओबीसी का क्लैरिटी होता उसके पहले इलेक्शन नहीं होना चाहिए और यही स्टैंड राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का है. दूसरी बात कि आज जो दूसरा क्या होता प्राइस राइज पेट्रोल डीजल की कीमतों में जो अभी थोड़ी सी घट हुई है वो जितनी होनी चाहिए उतनी नहीं हुई है क्योंकि जो पहले का मॉडल जिन्होंने जब बीजेपी ऑपोजिशन में थी जो प्रपोज किया था उस हिसाब से 15-20 रुपये से कम होना चाहिए. अभी जब वो सत्ता में बैठे हैं उन्होंने 3-4 रुपये में ही कम किया है. तो ये और एक तरफ से ये नाम के लिए ये कम किया है क्योंकि जीएसटी भले किताब हो दवाइयाँ हो हॉस्पिटल्स हो हॉस्पिटल के रूम्स हो और आज ही देखा होगा कि अमूल ने दूध का जो प्राइस है वो बढ़ाया है और ये सब जो हो रहा है तो एक तरफ जीएसटी में बहुत बढ़ोतरी हो रही है और दूसरी तरफ नाम के लिए 2 रुपया कम किया जा रहा है. तो इससे इन्फ्लेशन कम नहीं हुआ. इस महीने का इस क्वार्टर में इन्फ्लेशन बढ़ता जाएगा. आज ही आप देखें तो रुपी भी डिवैल्यूएट हुआ है. तो इस देश की इकोनॉमी इज अंडर ड्यूरेस और मेरे ख्याल से फाइनेंस मिनिस्टर और प्रधानमंत्री को इसमें अर्जेंट इंटरवेंशन करना पड़ेगा. ग्राम पंचायत का जो निर्णय हुआ है वो एक्चुअली बहुत गलत हुआ है क्योंकि हमारे नेता वरिष्ठ नेता माननीय अजीत दादा ने भी कल इसमें स्टेटमेंट दिया था कि अगर डायरेक्ट इलेक्शन हो हम उसके खिलाफ नहीं है लेकिन एक सिस्टम से न्याय से चलना पड़ता है और हमारी कोशिश रहेगी कि अगर सरपंच एक विचारधारा का हो और उसकी पूरी बॉडी जो हो मेंबर्स हो वो दूसरी विचारधारा के हो तो काम कैसे चलेगा. और इसीलिए हमारी कोशिश है कि डायरेक्ट इलेक्शन न हो और इसीलिए हमने बदलाव किया था. ये सारी जो सरकार है वो विंडिक्टिव है और विंडिक्टिव तरह से जो जो अच्छे निर्णय हम महाराष्ट्र की जनता के लिए थे उस पर यू टर्न करने की कोशिश यही कर रही है. तो जब से आई है सिर्फ स्टॉप कर रही है कर तो कुछ नहीं रही है ये सरकार. असेंबली में नहीं पार्लियामेंट में. संविधान में आर्टिकल 19 जो है उससे फ्रीडम ऑफ स्पीच ये भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने हम सबको अधिकार दिया और इस देश को स्वतंत्र जब मिला वो सत्याग्रह मार्ग से ही मिला और महात्मा गांधी जी ने हम सबको सत्याग्रही बनाया और सिखाया और वो शांतता के ही मार्ग से हम करते आ रहे हैं और आगे ही करते रहेंगे. और आज पार्लियामेंट में अगर हम हमारी आवाज़ नहीं उठा सके तो ये तो कैसी है ये तो संविधान के खिलाफ है ये निर्णय और इसका मैं निषेध करती हूँ. और आगे भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जब दिल्ली जाएगी तब गांधी जी के पुतले के वहाँ हम खड़े होके इस सरकार को काले झंडे दिखाएंगे और जो भी सत्याग्रह कहेंगे वो शांतता के मार्ग से द फादर ऑफ दिस नेशन महात्मा गांधी के मार्ग से ही करेंगे. ये सरकार जो दड़पशाही की सरकार है इसके खिलाफ हम लड़ेंगे और आम आदमी के लिए लड़ते रहेंगे. आज मुझे महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी के लिए बहुत चिंता हो रही है क्योंकि उनका अपमान बाहर वाले नहीं घर वाले ही कर रहे हैं. जो उनके साथ बैठते हैं और वो जो डेप्यूटी सीएम है वो कॉन्स्टेंटली हमारे माननीय मुख्यमंत्री जी
की इज्जत नहीं करते और उनका अपमान करते, उनको प्रॉम्प्टिंग करते रहते, चिट्ठी भेजते रहते, माइक सामने से निकाल देते हैं, तो मुझे बहुत बुरा लग रहा है और मुझे बहुत ज़्यादा चिंता है शिंदे साहब की, क्योंकि उनका अपमान मतलब महाराष्ट्र की जनता का अपमान है। और किन सर्कमस्टेंसेस में वो ये सरकार छोड़ के गए थे, इतना मैं ज़रूर कह सकती हूँ कि मैं स्वाभिमानी लड़की हूँ और मुझे मराठी और भारतीय होने का बहुत अभिमान है। और अगर हमारे कोई भी नेता ज़रूर हमारे विरोधत बैठे, लेकिन महाराष्ट्र का मुख्यमंत्री की आन बान शान ये रहनी चाहिए और उसका कोई अपमान करेगा तो मैं नहीं सह कर पाऊंगी। मैं जो आमदार, हमारे सारे सांसद और जो सब हम छोड़ के गए थे, तब कह रहे थे कि हम गए क्योंकि हमारा अपमान हो रहा था। मैं उनको सिर्फ एक सवाल पूछना चाहती हूँ, जिस तरह से आज बीजेपी के डेप्यूटी चीफ मिनिस्टर हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री का अपमान कर रहे हैं, क्या आपको लगता है ये महाराष्ट्र का अपमान नहीं है? आपका स्वाभिमान नहीं जाग रहा है आज? ये मेरे ख्याल से वो उनका अंतर्गत मामला है और वो पहले कर चुके हैं। उन्होंने ऑलरेडी 2 बार ऐसे किया था। उन्होंने 2 बार जब प्रणब दा बने थे तब भी किया था, उसमें कोई बड़ी बात नहीं, उन्होंने पहले कर चुके हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।